पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आनंदात साजरा केला जातो। मुंबई, पुणे त्यानंतर मिरजेमध्ये सर्वाधिक काळ विसर्जन मिरवणूक चालते आणि याचा जो आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी सध्या मिरजमध्ये आले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ते आहेत। सर, काय सांगाल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? मिरज तसं सेन्सिटिव्ह शहर आहे, या ठिकाणी कसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे? पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर पुणे रेंजमध्ये 5 जिल्हे आहेत आणि 5 जिल्ह्यामध्ये अत्यंत शांततामय रीतीने गणेश महाराजांची स्थापना झालेली आहे आणि हा पूर्ण उत्सव विसर्जनापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरक्षित वातावरणात आणि भाविकांना पूर्ण उत्साही वातावरण मिळेल अशा प्रकारे आमच्या पोलीस खात्याने 5 जिल्ह्यात नियोजन केलेलं आहे। सोबतच हा राज्य उत्सव म्हणून शासनाने जाहीर केलेला आहे। आपल्याला सांगू इच्छितो की या 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 27,000च्या वर मोठे गणपती मंडळ आहेत आणि खूप मोठी संख्या आहे, जवळपास महाराष्ट्राचे 35% गणपती या 5 जिल्ह्यांमध्ये आहेत। त्यामुळे आम्हाला खूप व्यवस्था करावी लागते। 5 जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे चमू यांनी मागच्या 1.5 महिन्यापासून वेळोवेळी आढावा घेऊन पूर्ण तयारी केलेली आहे। स्वतः पायदळ फिरून त्यांनी विसर्जनाचे मिरवणुकीचे मार्ग बघितलेले आहेत। त्याच्यानंतर आपण जी काही मंडळं आहेत त्या सगळ्या मंडळांसोबत एक पोलीस अंमलदार समन्वयक म्हणून नेमलेला आहे, नोडल ऑफिसर, जो मंडळांचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत आणि पोलीस स्टेशनसोबत समन्वय ठेवतो। मंडळाला जे काही अडचणी येतील त्या पोलीस स्टेशनमार्फत एक खिडकी योजनेमार्फत दूर केल्या जातात आणि पोलीस स्टेशनच्या आणि शासनाच्या ज्या काही सूचना आणि निर्देश आहेत ते मंडळाचे पदाधिकारी चांगल्या प्रकारे राबवतील, कायद्यांचं उल्लंघन करणार नाही याचे प्रबोधन त्यांना करण्यात येतं। त्यामुळे एक दुवा म्हणून ते समन्वयक आमच्या अंमलदार काम करत आहेत। त्याच्यानंतर ईदसुद्धा या दरम्यान येणार आहे, ईद ए मिलाद। त्यासाठी दोन्ही समाज बांधवांच्या शांतता समिती बैठक घेणे, मोहल्ला समिती बैठक घेणे, जिथे शक्य आहे तिथे त्या मिरवणुकी मागे पुढे होतील अशा प्रकारे व्यवस्था करणे। तर तिथेही बहुतेक जुलूस समिती आणि इतर यांनी पुढाकार घेऊन एक चांगलं बंधुत्वाचं वातावरण कायम ठेवून मिरवणुका समोरासमोर येणार नाहीत आणि वेगळ्या दिवशी त्या मिरवणुका होतील असे सुद्धा प्रयत्न सफल झालेले आहेत। त्यामुळे ईदचा सणसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करण्यात येईल अशी मला आशा आहे। त्याशिवाय आपल्याला जे काही निगराणी बदमाश असतात, ज्यांचे सक्रिय गुन्हेगार म्हणून रेकॉर्ड आहे, अवैध धंदे करणारे व्यावसायिक आहेत, नंतर इतर अवैध दारू गाळणे आणि फायरआर्म्स वापरणे, नार्कोटिकचा व्यापार करणारे यांच्याविरुद्ध विशेष मोहीम उघडलेली आहे। संघटित गुन्हेगारींच्या टोळ्यांवर आम्ही 3 जिल्ह्यांमध्ये कारवाई केलेली आहे आणि अजून काही प्रस्तावित आहे ती आठवड्यात पूर्ण होऊन जाईल। त्यामुळे संघटित गुन्हेगार आहेत त्यांच्यावरील पूर्ण अंकुश कायद्याचा राहणार आहे। याशिवाय आमच्या मदतीला 5 जिल्ह्यांमध्ये SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सचे कंपनी आणि होमगार्ड्स यांची तैनाती झालेली आहे आणि त्यांचाही पुरेपूर वापर आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये करत आहोत। मिरज आणि सांगली भागातही त्या दृष्टीने आज पाहणी करण्यात आली आणि इथे चांगल्या वातावरणात सध्या हा उत्सव चालू आहे। विसर्जनाचे इथे तयारी मनपासोबत चालू आहे आणि मनपाची जी काही ग्राउंडवर्क आवश्यक असतं ते स्थानिक जिल्हा टीमसोबत समन्वय ठेवून ते करत आहेत। आपण म्हणता त्याप्रमाणे तयारी पूर्ण झालेली आहे आणि उर्वरित तयारी येत्या 2-3 दिवसात पूर्ण होऊन जाईल अशी मला आशा आहे। डीजे मुक्त नशामुक्त गणेश साजरा करा असं पोलिसांनी आवाहन केलं होतं, परंतु गणेश आगमनालाच डीजेचा दंग झाल्याचं पाहावयास मिळतं। सांगली, कोल्हापूरसह पुण्यातील काही भागात देखील अशीच परिस्थिती पाहावयास मिळाली। बरोबर आहे, हा सामाजिक प्रश्न आहे आणि तो पोलीस खात्यासोबत इतर खात्यांनाही सहकार्य करून सोडवावा लागणार आहे आणि त्याच्यात बरेच तांत्रिक मुद्दे आहेत। महाराष्ट्र पोलीस कंट्रोल बोर्डाला, पोल्युशन कंट्रोल बोर्डालाही त्याच्यामध्ये जे काही शासनाने परिपत्रक काढले आहे त्याच्यात बरेच निर्देश दिलेले आहेत, कारण हा तांत्रिक मुद्दा आहे। कोल्हापूरमध्ये जी काही घटना घडली त्याबद्दल कारवाई करण्यात आलेली आहे। सांगलीलासुद्धा नॉईज पोल्युशन डेसिबल मीटरनी रिडिंग्स घेऊन संबंधित मंडळांना आणि कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देणे, लेझरचे सुद्धा जे घातक रेज आहेत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याही मंडळांना शोधून लेझर कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देणे मागच्या रेकॉर्डवरून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि तीच कारवाई आम्ही जी काही शक्य आहे कायद्याच्या अधीन राहून ती करणार आहोत। आपल्याद्वारे माझ्या नागरिकांना आणि मंडळांना विनंती आहे की जी समाजाला घातक आहेत असे प्रदूषण, ध्वनी आहे, वायू आहे, जल आहे, या सगळ्यांचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं, सक्रिय राहावं। काही ठिकाणी राजकीय दबाव देखील पोलिसांवर असल्याचं पाहावयास मिळतं। असा दबाव मला पाहावयास मिळालेला नाही आणि कोणताही अनुचित दबाव येत नाही असा माझा अनुभव आहे। नक्की जर आपण पाहिलं तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो गणेशोत्सव पार पडणार आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी आढावा घेतलेला आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।